आजच्या कथेचं नाव आहे गरुड आणि घुबड. एका जंगलामध्ये एक गरुड व एक घुबड राहत होते. हे एकमेकांचे जणू शत्रूच होते. ते खूप दिवस एकमेकांशी भांडत असत. एक दिवशी ठरवतात की आपण आता मित्रत्वाने वागायचे. पिकांची पिल्ले खायची नाहीत. यावर घुबड गरुडास मिळाले, पण तुला माझी पिल्ले कशी दिसतात हे माहिती आहे का? तुला माझी पिल्ले माहीत नसतील तर तू दुसऱ्या पक्ष्यांचे म्हणून माझीच पिल्ले खाशील, अशी मला भीती वाटते. गरुड म्हणाले, खरंच? यावर तुझी पिल्ले कशी दिसतात हे मला माहीतच नाही. यावर घुबड म्हणाले, माझी पिल्ले खूप सुंदर दिसतात. त्यांचे डोळे व पिसे सुंदर दिसतात. त्यांचे सगळं काही सुंदर असतात. या वर्णनावरून माझे पिल्ले तुला सहज ओळखू येतील. पुढे एक दिवस गरुड तरी च्या शोधात निघतो. एका झाडांच्या ढोलीमध्ये पक्ष्यांचे पिल्ले दिसतात. विचार करतो की हे घुबडाचे तर पिल्ले नसतील. पिल्ले घाणेरडी, कंटाळवाणी आणि कुरूप होती. यावर त्या गरुडाला लक्षात येते की आपल्याला घुबडाने सांगितले होते की माझी पिल्ले सुंदर आहेत. त्यावरून त्याला ही घुबडाची पिल्ले नाहीत असे समजून आपल्याला खाण्यासाठी काहीच अडचण नाही असे त्याला वाटते. तो त्या पक्ष्यांना पस्ती करतो. घुबड त्यावेळी ढोलीजवळ येतात. त्याला आपली पिल्ले नाहीशी झालेले पाहून तो लगेच गरुडाकडे जातो व त्याला म्हणतो की तू माझी पिल्ले मारून खाल्लीस असे मला वाटते.
यावर गरुड म्हणाला, मी पिल्लू खाली तर आहेत, पण तुझी नाही. यावर घुबड म्हणाले, ते माझीच पिल्ले होती. म्हणाले, यावर माझा काही दोष नाही. तू आपल्या पिल्लांचे खोटे वर्णन केलेस, त्यामुळे मी त्यांना ओळखू शकलो नाही. इतकी कुरूप पिल्ले घुबडाची नसतील, एखाद्या दुसऱ्या पक्ष्याचे असतील असे समजून मी त्यांना मारून खाल्ले. यात माझा काही अपराध नाही. तात्पर्य: स्वतः संबंधी खरी हकीकत लपवून ठेवणे. भलतीच हकीकत सांगणारा मनुष्य शेवटी आपणास संकटात पाडून घेतो. आजची कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.